हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे आणि खरं सांगायचं तर हा व्हिडिओ बनवताना माझ्या मनात खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलच्या आर्काईव्हमध्ये मला काही जुने व्हिडिओ सापडले, जवळजवळ 5 वर्षापूर्वीचे. हे व्हिडिओ पाहताना एक गोष्ट जाणवली, आपण आज जिथे आहोत ना, इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण किती काही जगलेलो असतो, किती स्ट्रगल केलेला असतो आणि त्यावेळी त्या सगळ्याची कुठेच नोंद नसते. आज आपण यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट करतो, सिक्वेन्स ठरवतो, पण हे व्हिडिओ हे अगदी तसे नाहीत. कुठे सुरुवात आहे, कुठे शेवट आहे, मध्ये काय झालं काहीच प्रॉपर नाही. पण मला वाटतं हेच तर खरं आयुष्य आहे, नाही का? म्हणून आज हे काही जुने क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करावेत असं वाटलं, कारण हा फक्त आमच्या घराचा व्हिडिओ नाहीये, ही आमच्या जर्नीची एक छोटीशी आठवण आहे. हे घर आम्ही 2018 मध्ये घेतलं. हे घर घेणं आमच्यासाठी हे फक्त एक प्रॉपर्टी घेणं नव्हतं, हा आमच्या आयुष्यातला एक मोठा माइलस्टोन होता. लग्नानंतर आम्ही दोघांनी काम केलं, थोडं थोडं करून पैसे सेव्ह केले, काही इच्छा बाजूला ठेवल्या, काही गोष्टी पुढे ढकलल्या आणि स्वतःच्या कमाईतून, स्वतःच्या कष्टातून हे घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही. आज हे बोलताना मला अजिबात अभिमानाचा शो करायचा नाहीये, पण एक समाधान आहे, कारण मला माहिती आहे की या घराच्या प्रत्येक गोष्टीमागे आमच्या दोघांची मेहनत आहे, आमच्या कष्टाचे पैसे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे आणि आमच्या पूर्वजांचे सुद्धा आशीर्वाद आहेत. 2018 मध्ये आम्ही घर घेतलं, पण त्यानंतर आयुष्याने वेगळंच वळण घेतलं. लॉकडाऊन आला, सगळं थांबलं, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अनसर्टन्टी आली आणि आमच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. घर घेतलं होतं, पण घरात राहण्याचं स्वप्न लगेच पूर्ण झालं नाही. काही गोष्टी थांबल्या, काही गोष्टी पुढे ढकलल्या आणि शेवटी 2021 मध्ये आमच्या हातात या घराच्या कीज आल्या. तो क्षण आजही आठवला ना की अंगावर शहारे येतात, कारण किल्ली हातात घेणं म्हणजे फक्त घराचा दरवाजा उघडणं नव्हतं, तो आमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा दरवाजा उघडण्याचा क्षण होता. आणि मग आली ती वेळ आपल्या घरात पहिल्यांदा गृहप्रवेश करण्याची. आम्ही खूप मोठं काही केलं नाही, पण आमच्यासाठी तो दिवस खूप मोठा होता. घर थोडंसं डेकोरेट केलं, पूजा केली आणि आपल्या माणसांसोबत हा आनंद सेलिब्रेट केला. आणखी एक खास गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या घराचा हा खास दिवस माझ्या मुलीच्या 5व्या बर्थडेच्या दिवशी सेलिब्रेट केला होता. आम्ही दोघांनी स्वतःलाच प्रॉमिस केलं होतं की आपली मुलगी ज्या वेळेला 5 वर्षाची होईल तोपर्यंत तरी आपलं स्वतःचं घर व्हायला पाहिजे आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ते आमचं स्वप्न पूर्ण केलं. स्वामी महाराजांचे कृपाशीर्वाद झाल्यामुळेच आमचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणून त्या दिवसाचं महत्त्व आमच्यासाठी आणखी वाढलंय. एकीकडे तिचा बर्थडे आणि दुसरीकडे आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद. खरंच त्यावेळी मन खूप भरून आलं होतं. हे क्लिप्स बघताना तुम्हाला कदाचित वाटेल की किती छान सेलिब्रेशन आहे, सगळे किती खुश आहेत आणि हो, आम्ही खुश होतो, खूप 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 खुश होतो. पण त्या आनंदाच्या एका कोपऱ्यात माझ्या मनात एकच विचार सतत येत होता, काश माझे पप्पा आज इथे असते तर. कारण हे स्वप्न फक्त माझं एकटीचं नव्हतं, ते माझ्या पप्पांनी सुद्धा माझ्याबरोबर स्वप्न बघितलं होतं. त्यांनी मला माझं स्वतःचं घर असावं असं खूप वाटायचं. माझं घर पूर्ण झालेलं त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं, मी माझ्या घरात आनंदाने राहावं ही त्यांची इच्छा होती. पण नियतीला कदाचित काही वेगळंच मान्य होतं. 2018 मध्ये जुलै महिन्यात माझे पप्पा आम्हाला सोडून गेले आणि कोइन्सिडन्स म्हणा किंवा त्यांचे कृपाशीर्वाद म्हणा, त्याच वर्षी साधारण ऑक्टोबर किंवा दिवाळीच्या आसपास आम्हाला लॉटरी लागली. त्या पैशातून आमच्या घराच्या स्वप्नाला एक मोठी मदत मिळाली आणि तेव्हा मनात एक विचार आला की पप्पा आपल्यासोबत नाही आहेत, पण कदाचित तेच आपल्या मागे उभे आहेत, खंबीरपणे उभे आहेत. कदाचित त्यांनीच आमच्यासाठी हा मार्ग तयार केला असेल, कदाचित त्यांना आशीर्वादच आमच्यासोबत असतील. म्हणूनच आजही मला वाटतं की माझे पप्पा माझ्यासोबत नाहीत असं नाही, ते माझ्या मागे उभे आहेत, ते माझ्या मागे ॲज अ सपोर्ट म्हणून उभे आहेत. आणि या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही, श्री स्वामी महाराज. किती अडचणी आल्या, कितीही वेळा वाटलं की हे सगळं कसं होणार, तरी कुठून ना कुठून मार्ग निघत गेला. म्हणून ह्या घराकडे पाहताना मला फक्त ब्रिक्स, वॉल्स आणि फर्निचर दिसत नाही,
मला दिसतात आमच्या दोघांच्या मेहनतीचे दिवस, आमच्या सेव्हिंग्स, आमच्या छोट्या छोट्या सॅक्रिफायसेस, आमचे स्ट्रगल्स, जे कदाचित बाहेरच्या कुणालाच कधी दिसले नाही. आज सोशल मीडियावर आपण प्रत्येक गोष्टीचा चांगला भाग दाखवतो, हॅपी मुमेंट्स दाखवतो, सक्सेस दाखवतो, सेलिब्रेशन दाखवतो. पण त्या सक्सेसच्या मागे किती स्ट्रगल आहे हे फार कमी लोकांना माहिती असतं. आमच्याही आयुष्यात असे खूप दिवस आले ज्याबद्दल आम्ही कुणाला काही कधीच सांगितलं नाही. काही गोष्टी मनात ठेवल्या, काम केलं, पैसे सेव्ह केले आणि पुढे चालत राहिलो. खूप इच्छा अपेक्षा मागे सोडल्या, काही स्वप्न तशीच अपूर्ण ठेवली. म्हणून हे घर आमच्यासाठी फक्त एक घर नाही, हे आमच्या स्ट्रगलचं प्रूफ आहे. हे आम्हाला रोज सांगतं की शांतपणे मेहनत करत राहिलं तर एक दिवस आपली स्वप्न नक्की पूर्ण होतात. आज 5 वर्षांनीचे जुने व्हिडिओज पुन्हा पाहताना मला एक गोष्ट खूप जाणवली. त्यावेळी मला अजिबात कल्पना नव्हती की मी एक दिवस हे सगळं माझ्या यूट्यूब ऑडियन्स बरोबर शेअर करेन. तेव्हा यूट्यूब क्रिएटर होण्याचा विचारही मनात नव्हता. म्हणून व्हिडिओज परफेक्ट नाहीये, कधी कॅमेरा हलतोय, कधी सिक्वेन्स नाहीये, कधी व्हिडिओ छोटा आहे, कधी काय रेकॉर्ड केलंय तेच कळत नाही. पण आज मला हेच व्हिडिओ सगळ्यात प्रेशियस वाटतात बरं का. कारण ते परफेक्टली शूट नाहीये, पण परफेक्टली लाईव्ह आहे. ते खरे क्षण आहेत, त्या भावना खऱ्या आहेत आणि त्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत. म्हणून आज हा व्हिडिओ शेअर करताना माझ्या मनात एकच भावना आहे, ग्रॅटिट्यूड. माझ्या नवऱ्याची, ज्याने माझ्यासोबत हा सगळा प्रवास केला, माझ्या कुटुंबाची, ज्यांनी आमचा आनंद आमच्यासोबत सेलिब्रेट केला, माझ्या पप्पांची, ज्यांचं स्वप्न आजही माझ्या प्रत्येक यशामध्ये मला दिसतं, माझ्या पूर्वजांची, ज्यांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी महाराजांची कृपा. पप्पा आज फिजिकली आमच्यासोबत नाही, पण मला खात्री आहे की ज्या दिवशी आम्ही या घराची पहिली किल्ली हातात घेतली, ज्या दिवशी आम्ही या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि ज्या दिवशी आम्ही हा आनंद सेलिब्रेट केला, त्या प्रत्येक क्षणी ते आमच्यासोबत होते. कदाचित दिसत नव्हते, पण आशीर्वादाच्या रूपाने नक्कीच होते. आणि आजही माझ्या मनात एकच वाक्य कायम येतं, पप्पा तुमचं स्वप्न मी विसरले नाही. तुम्ही पाहिलेलं माझं स्वतःचं घर आजही माझ्यासाठी तुमच्या आशीर्वादाची निशाणी आहे. ही आमची स्टोरी आहे, परफेक्ट नाही पण खरी आहे, मेहनतीची आहे, संघर्षाची आहे, काही न बोलता सहन केलेल्या दिवसांची आहे आणि शेवटी स्वप्न पूर्ण झाल्याच्या समाधानाची आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमचा छोटासा जर्नीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या आयुष्यातील असं एखादं स्वप्न असेल ना, तर ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहा. कारण कधी कधी आपल्याला वाटतं आपण एकटेच चालत आहोत, पण खरं तर आपल्या मागे आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, आपल्या देवाची कृपा असते. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. दरवाजावर 3 वेळा ओवाळायचा आणि तिथेच बाजूला ठेवायचा. तुम्हाला हातपाय पाणी द्यायला सांगतो, हातपाय तुम्हाला सकाळपासून पाण्याच्या भांड्यावर विचारणार. हो केंद्र कालदेवता घेऊन केंद्र बोलायचं नाही तसा कुठलाही